नमस्कार. घर आणि नीतीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आजच्या थाळीमध्ये मी साधे सोपे पदार्थ बनवलेले आहेत. नेहमीचाच वरण भात, पण हे जे वरण आहे हे मिक्स डाळींचं आहे. त्यासोबतच थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी आहे आणि छान मऊसूद अशी चपाती आहे. चला तर मग लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण वरण बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतली. ही घरची तुरीची डाळ आहे विदाऊट पॉलिश. त्यासोबतच अर्धा कप मुगाची डाळ घेतली. यासोबतच तुम्ही इथे मसूर डाळसुद्धा वापरू शकतात. आता ह्या दोन्ही डाळी स्वच्छ निवडून 2 पाण्यांनी छान स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर याच्यात 2.5 कप पाणी टाकून घेतलं. 1 कप डाळ होती त्यासाठी 2.5 कप पाणी घेतलं. थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद टाकायची. आता हे सगळं चांगलं एकजीव केलं. त्यानंतर याच्यात एक छोटा टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतला आणि थोडंसं तेल टाकायचं, साधारण 1 चमचा. तसंच भात बनवण्यासाठी इथे मी 2 कप तांदूळ घेतलेत. तांदूळ स्वच्छ 2 पाण्यांनी धुवून घेतले. त्यानंतर त्यात 4 कप भरेल एवढं पाणी टाकलं. चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता याच्यात एक छोटा चमचा भरेल एवढं तूप टाकायचं आहे. यामुळे भात छान सुटसुटीत होतो. आता कुकरमध्ये पाणी घेतलं, साधारण 1 ग्लास. त्यात एक जाळी ठेवायची आणि त्यामध्ये सगळ्यात खाली वरणाचा डबा आणि त्याच्यावर मग भाताचा डबा ठेवायचा. आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून याच्या मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आता इथे वरणाला फोडणी करून घेते. त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं मोहरी टाकायचे, 1/2 चमचा भरेल एवढे. 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या. 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या. त्यासोबतच 5-6 कढीपत्त्याची पानं टाकली. आता हे मिनिटभर तळून घेतल्यानंतर त्यात घोटून घेतलेलं वरण टाकायचं आणि आवश्यकतेप्रमाणे इथे पाणी टाकायचं. त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आहे. मला हे थोडंसं घट्टच वरण हवं आहे, तर त्यामुळे मी इथे खूप जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला हवं तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. आता चवीपुरता मीठ टाकलं. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी गूळ पावडर टाकली आहे. तुम्ही इथे साखर किंवा गूळ किसूनही टाकू शकतात. गूळ किंवा साखर टाकल्यामुळे वरणाची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा आणि हे वरण कसं झालं आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता हे जे वरण आहे हे आपण उकळून घेऊ. तर इथे मी हाय फ्लेमवरतीच हे वरण साधारण 5 मिनटं छान उकळून घेतलं आणि त्यानंतर मंद गॅसवरती 1-2 मिनटं फक्त हे वरण उकळून घेतलं. तर इथे अशा पद्धतीने वरण तयार झालं आहे. आता आपण भाजी बनवून घेऊ. भाजी बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. आता याच्यात आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे. तर मी इथे 1/2 किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि अशी उभी चिरून घेतली आहे. आता ही भेंडी कढईमध्ये टाकायची आणि छान परतून घ्यायची. सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच मी इथे मिनिटभर ह्या तेलामध्ये भेंडी परतून घेतली. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि ही भेंडी आपल्याला पूर्णपणे या तेलातच शिजवून घ्यायची. तर मी भेंडी शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवते. तुम्ही नसाल ठेवत तर काही हरकत नाही. आता झाकण ठेवल्यानंतर साधारण 5 मिनिटांनी मी ही भेंडी पुन्हा परतून घेतली. अधूनमधून ही भेंडी अशी परतून घ्यायची म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजेल. तर आता भेंडी छान शिजलेली आहे. मी हे बाजूला काढून घेते. आता आपण भाजीला फोडणी बनवून घेऊ. तर त्यासाठी कढईमध्ये 2-3 चमचे तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात 1/2 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं मोहरी तडतडली की त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या, 8-10 कढीपत्त्याची पानं टाकली. आता हे सगळं मिनिटभर या तेलात परतून घेतलं. त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतला आहे. हा कांदासुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. मी ही भेंडी काढल्यानंतर ही कढई तशीच पुन्हा वापरली. तुम्ही हवं तर ही घासूनसुद्धा वापरू शकतात किंवा दुसऱ्या कढईमध्ये सुद्धा ही भाजीला फोडणी तुम्ही इथे करू शकतात. तर इथे कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर मी इथे 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकून घेतल्या आहेत. आता मिरच्यासुद्धा मिनिटभर या तेलात परतून घेऊ. आता मिरच्या परतून झाल्यानंतर यात थोडासा टोमॅटो टाकायचा, म्हणजे एक छोटा टोमॅटो उभा चिरून टाकून घेतला. हा टोमॅटोसुद्धा या तेलात परतून घेऊ.
आता हे सगळं छान परतून झालं की त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला। आमचूर पावडर आणि किचन किंग मसाल्यामुळे ही भाजी छान चटपटीत अशी लागते। आता मसाले परतून झाले की त्यानंतर शिजवून घेतलेली भेंडी याच्यात टाकायची आणि ही भेंडी आता पुन्हा छान परतून घ्यायची। आता ही प्रोसेस आपण हाय फ्लेमवरच करायची। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं। मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं परतून घेऊ। भेंडी शिजल्यानंतर ही भाजी बनवायला काहीच वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटाच्या आत भाजी तयार होते। 2 चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे। शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं हे छान परतून घेतलं आणि आता अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी इथे तयार आहे। थोडीशा वेगळ्या पद्धतीची पण चटपटीत आणि छान झणझणीत अशा चवीची ही भेंडीची भाजी इथे तयार आहे। त्यानंतर आपण चपात्या बनवून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये 2 मोठी वाटी भरेल एवढं गव्हाचं पीठ घेतलं। एवढ्या पिठात 8 चपात्या आरामात होतात। 2 चमचे त्यात तेल टाकून घेतलं। तेल टाकल्यानंतर हे चांगले एकजीव करायचं। आम्ही चपात्यांमध्ये मीठ टाकत नाहीत, पण तुम्ही टाकत असाल तर इथे तुम्ही थोडंसं मीठही वापरू शकतात। आता हे छान एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ही चपातींची कणिक छान मळून घेऊ। थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि ही जी कणिक आहे ही आपल्याला थोडीशी मऊ अशी मळून घ्यायची। खूप जास्त सैल मळायची नाही किंवा खूप जास्त घट्टही मळायची नाही। हे पहा, इथे कणिक मळून झालेली आहे। आता ह्या स्टेजला तुम्ही हे कणिक थोडा वेळ झाकून ठेवू शकतात, पण मी बऱ्याचदा कणिक 10 मिनिटापेक्षा जास्त कधीच झाकून ठेवत नाही, नाहीतर मग पोळ्या थोड्याशा लालसर होतात। तर कणिक मळल्यानंतर लगेचच पोळ्या करायला घेतलं तर पोळ्या अगदी छान पांढऱ्या शुभ्र होतात। तर कणिक मळून झाल्यानंतर पुन्हा 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि आता ही कणिक 2-3 मिनिटं छान मळून घेऊ। कणिक जेवढी छान मळली जाईल तेवढ्या आपल्या पोळ्या खूप छान तयार होतात। तर हे पहा, इथे तेल टाकून झाल्यानंतर सुद्धा मी ही कणिक पुन्हा 2-3 मिनिटं मळून घेतली आणि आता याचे गोळे तयार करून घेऊ। तर इथे ज्या 2 मोठ्या वाट्या भरून मी पीठ घेतलं होतं तेवढ्या पिठात बरोबर 8 मध्यम आकाराच्या चपात्या तयार होतात। तर मी इथे सुरुवातीलाच असे गोळे तयार करून घेते, म्हणजे एकसारख्या आकारात चपात्या बनवता येतात। आता यातला एक गोळा घेतला, तो पोळपाटावर सुद्धा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे, कारण जेवढे आपण ही कणिक मळतो तेवढी आपली पोळी खूप छान तयार होते। आता पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर आधी ह्या छोट्याशा गोळ्याला मी इथे पीठ लावून घेतलं। याची एक छोटी पुरी लाटायची। अशा पद्धतीने पुरी लाटून झाली की त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं। आता हे तेल ह्या पुरीला पूर्ण व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं। तुम्ही हवं तर इथे थोडंसं पीठही टाकू शकता, त्यामुळे पोळी खूप छान फुगते। आता तेल लावून ही जी पुरी आहे याची मी पूड करून घेतली। पूड केल्यानंतर पुन्हा पीठ लावून अगदी हलक्या हाताने मी ही पोळी किंवा चपाती लाटून घेते। आता बरेच जण म्हणतात की तुम्ही पोळी म्हणतात, तर आमच्याकडे चपातीला पोळीच म्हणतात। खानदेशात कोणीही चपाती असं म्हणत नाही, तिकडे ह्याला पोळी म्हणतात आणि जी पुरणाची पोळी असते त्याला आमच्याकडे पुरणाची पोळी असंच म्हणतात। तर आता इथे मी हलक्या हाताने ही जी चपाती आहे किंवा पोळी आहे ही लाटून घेतली आहे। अगदी हलक्या हाताने लाटायची, म्हणजे खूप छान पोळी फुगते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बराच वेळपर्यंत म्हणजे संपेपर्यंत ती मऊ राहते। तर हे पहा, आपल्याला हवी तेवढी पातळ किंवा थोडीशी मध्यम आकारात पोळी लाटून घेतली। त्यानंतर पोळी भाजून घेण्यासाठी तव्यावरती सुरुवातीला थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे पहिलीच पोळी असते तर ती तव्याला चिकटायला नको म्हणून। आता तेल टाकल्यानंतर त्यावरती ही पोळी टाकली आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे, कारण जर मिडियम किंवा लो फ्लेमवरती भाजली तर पोळी कडक होते। आता हाय फ्लेमवरतीच पटापट आपल्याला ही पोळी छान भाजून घ्यायची। तर हे पहा, मी दोन्ही बाजूने उलटून पालटून ही पोळी भाजून घेतली। आता हे काठांवरती आपल्याला असं एखाद्या कापडाने जोर देऊन भाजून घ्यायचे, कारण बऱ्याचदा काठ कच्चे राहतात आणि पोळी मधल्या बाजूने व्यवस्थित भाजली जाते। तर काठसुद्धा भाजले जावेत ह्यासाठी एखाद्या कापडाने मी अशा पद्धतीने काठ छान भाजून घेतले आणि इथे आपली छान पोळी तयार झाली आहे। तर मग अशा पद्धतीने आपली आजची जी साधी सोपी अशी थाळी होती ही तयार झाली आहे, ज्यात आपण पाहिलं मिक्स डाळीचं वरण, भात,
भेंडीची थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली चटपटीत आणि झणझणीत अशी भाजी, सोबतच छान मऊसूद अशी पोळी। तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।